एव्हरीवन, आज आपण आपला दुसरा डिसीज घेऊन भेटत आहोत. आपण प्रिव्हियस 3-4 लेक्चरपासून कॉमन ह्युमन डिसीजेस या टॉपिकमधले प्रत्येक डिसीज सिंगल लेक्चरमध्ये बघितले आहे, डिटेल बघितले आहे, सगळे पॉईंट्स आपले डिस्कस करून झाले आहे प्रत्येक डिसीजचे. आधीच्या लेक्चरमध्ये आपण 3 डिसीज डिस्कस केले होते, कॉमन कोल्ड, रिंगवर्म अँड डेंग्यू. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सर डिसीज बघणार आहोत. हा डिसीज जो आहे, आपण आधीचे जेही डिसीज बघितले ते मॅक्सिमम 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. बट आजचा जो आपला डिसीज आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जेही शिकणार आहोत, डिस्कस करणार आहोत, आजचं जे लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आजचा जो टॉपिक आहे तो मॅक्सिमम 4-5 मार्क्सचे जेही आपले मॅक्सिमम मार्क्सचे क्वेश्चन असतात त्यामध्ये इन्क्लुडेड असू शकतो हा टॉपिक. सो हे जे मॅक्सिमम मार्क्सचे क्वेश्चन असतात याचे जेव्हा तुम्ही पेपरमध्ये आन्सर रायटिंग करतात, यावेळेस तुम्ही जेवढं डिटेल लिहाल, जेवढ्या बेसिक गोष्टीपासून स्टार्ट कराल आणि मग खूप काही इन्क्लूड कराल आन्सरमध्ये, तेव्हा तुम्हाला मीन्स कंप्लीट मार्क्स मिळतात क्वेश्चनचे. सो आजचं आपलं जेही लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण डिसीजेसमधला एक इम्पॉर्टंट डिसीज बघणार आहोत, दॅट इज अ कॅन्सर. कॅन्सरचे टाईप्स, कॉजेस, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ट्रीटमेंट असो, आपण सगळं डिटेल बघणार आहोत. कॅन्सर हा असा डिसीज आहे की याचे टाईप्स पण भरपूर आहेत, मेन टाईप्स वेगळे आहेत आणि त्याच्या कॉजेसनुसार जेही टाईप्स असतात ते वेगळे आहे. ट्रीटमेंटमध्ये सुद्धा टाईप्स आहे, मग जेही त्याचे साईन सिम्पटम्स असतात त्यामध्ये सुद्धा भरपूरसे पॉईंट आहेत. सो खूप मोठा डिसीज आहे, सिव्हिअर डिसीज आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट डिसीजसुद्धा आहे. सो आपण स्टार्ट करू द डिसीज कॅन्सर. तर कॅन्सर काय असतं माहीत आहे आपल्याला, की एखाद्या आपल्या बॉडी पार्टमध्ये अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल जे काही सेल्स आहे त्यांचं डिफरन्शिएशन होतं. मीन्स त्या कॅन्सर डिसीज होणं न होणं आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. एकदा त्याचे जे काही कॉझिंग एजंट आहे ते आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस झाले तर ते आपली प्रोसिजर स्टार्ट करतात. त्यांचं अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेलचं डिव्हिजन होतं आणि सेलचं डिव्हिजन होऊन ते एक सेलचं मास फॉर्म करतं आणि हे जी मास फॉर्मेशनची प्रोसेस आहे आणि सेलचं डिफरन्शिएशन होऊन जे लास्टमध्ये मास फॉर्म होतं ते मास फॉर्मेशन आणि हे जे टेक्निक आहे, यानंतर जे फॉर्म होतं सेलचं डिफरन्शिएशन होऊन जे मास फॉर्म होतं सेल्सचं, दॅट इज अ ट्यूमर. आता कॅन्सरचे जे काही डिसीज आहे त्यामधला आपला फर्स्ट पार्ट आहे दॅट इज अ ट्यूमर. ट्यूमर इज अ पार्ट ऑफ अ कॅन्सर, बट तो कॅन्सर नाही आहे. ट्यूमर हा कॅन्सरचा पार्ट आहे, बट कम्प्लीट कॅन्सर, आपण ट्यूमरला कम्प्लिटली कॅन्सर म्हणू शकत नाही. सेलचं डिफरन्शिएशन होऊन मास फॉर्म होतं, त्या मासला आपण ट्यूमर म्हणतो. मग हे जे काही मास फॉर्मेशन होतं हे जर मॅलिंजंट असेल, जर मीन्स सिरियस असेल, हार्मफुल असेल, तर त्या ट्यूमरचं कॅन्सरमध्ये फॉर्मेशन होतं. जर ते मास डेंजरस नसेल, हार्मफुल नसेल, नॉर्मल रेस्ट कंडिशनवर असेल, देन इट इज अ ट्यूमर. आता आपण काय बघितलं की प्रत्येक ट्यूमर हा कॅन्सर नसतो, बट मॅक्सिमम कॅन्सर्स हे ट्यूमर असू शकतात. मीन्स ट्यूमरचा जोही हार्मफुल फॉर्म असेल तो कॅन्सर असेल, जो हार्मफुल फॉर्म नसेल तो जस्ट बेसिकली ट्यूमर असणार. सो कॅन्सर इज अ व्हॉट? कॅन्सर इज अ ट्यूमर बट इन अ हार्मफुल फॉर्म. मॅलिंजंट मीन्स बेसिकली अ हार्मफुल फॉर्म ऑफ ट्यूमर. ट्यूमरचा जोही हार्मफुल फॉर्म असेल तो असणार कॅन्सर. समजलं? ट्यूमरचा जोही मॅलिंजंट हार्मफुल फॉर्म असेल आफ्टर मास फॉर्मेशन, दॅट इज अ कॅन्सर. कॅन्सरच्या सेलमध्ये ॲबिलिटी असते की नॉर्मल जेही सेल्स असणार. सपोज एखाद्या पर्सनला ब्रेन ट्यूमर असेल और आयदर लंग्स कुठलाही पार्टचा कॅन्सर असेल, त्या पार्टमध्ये जर कॅन्सर असेल जो हार्मफुल फॉर्म असेल, जर एखाद्या पार्टमध्ये कॅन्सर झाला असेल तर ते जे सेल्स आहेत ते ब्लडसोबत, लिम्फसोबत, स्प्लीनसोबत मिक्स होऊन अदर बॉडी पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतात आणि तिकडे त्यांचं डिफरन्शिएशन स्टार्ट होतं. मीन्स कॅन्सरचे जे काही सेल्स असतात त्यांच्यात ॲबिलिटी असते नॉर्मल सेल्सचं जे काही फंक्शन आहे ते इन्व्हेड करणं किंवा त्यांचं फंक्शन डिस्टर्ब करणं. ही ॲबिलिटी कशाची आहे? कॅन्सरची, ट्यूमरची नाही. ट्यूमर हा रेस्ट फॉर्ममध्ये असतो, त्यात तेवढी ॲबिलिटी नसते की
दुसरे जे काही सेल्स आहेत त्यांच्या फंक्शनिंगमध्ये इंटरफेअर करेल. बट कॅन्सरमध्ये ही ॲबिलिटी असते. कॅन्सर सेल्स, एक गोष्ट लक्षात ठेवायची की ट्यूमर हा रेस्ट फॉर्म आहे, हार्मफुल नसतो. मीन्स कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये हार्मफुल असतो, पण मॅक्सिमम कंडिशन्समध्ये ट्यूमर हार्मफुल नसतो. बट ट्यूमरचं फॉर्मेशन जर कॅन्सरमध्ये झालं तर तो हार्मफुल असतो. सो कॅन्सर इज अ हार्मफुल फॉर्म. इझी वेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी ट्यूमर हा नॉन हार्मफुल फॉर्म अँड कॅन्सर हा हार्मफुल फॉर्म, हे दोन एक डिफरन्सिएशन अभ्यासासाठी लक्षात ठेवायचे. मीन्स पर्टिक्युलर हेच डिफरन्सिएशन आहे असं नाही, तुमचं कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी लक्षात ठेवा की ट्यूमर हा नॉन हार्मफुल फॉर्म अँड कॅन्सर हा हार्मफुल फॉर्म. ट्यूमरचा जो हे हार्मफुल फॉर्म असेल दॅट इज अ कॅन्सर. आता हे बघितलं आपण, कॅन्सरच्या सेल्समध्ये ॲबिलिटी असते नॉर्मल सेल्समध्ये इंटरफेअर करायची. ओके, आता नेक्स्ट जो आपली कन्सेप्ट आहे, सो नेक्स्ट जे आहे दॅट इज निओप्लाझम. आता जे काही सेल्स आपण बघितले की अनकंट्रोल ॲबनॉर्मल डिफरन्सिएशन होतं सेल्सचं आणि त्यानंतर मास फॉर्मेशन होतं. हे जे काही मास फॉर्मेशन आहे किंवा कॅन्सर सेल्स जे ही नॉर्मल सेल्सची लाईफ इंटरफेअर करतात, इन्व्हेड करतात किंवा सेल्स ट्रान्सफर होऊन एक नवीन लंप फॉर्म करते. सपोज हा एक कंप्लीट बॉडी पार्ट आहे, दॅट इज अ वन बॉडी पार्ट, जिथे या पोझिशनला कॅन्सर झाला आहे. एक सेल फॉर्म झालं, त्यानंतर ते डिफरन्शिएट होऊन पूर्ण एक त्यांनी पार्ट कवर केला, त्या पार्टमध्ये कॅन्सर झाला. आता हे जे काही कॅन्सरचे सेल्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट होतात डिफरंट पार्ट्समध्ये. मग हा जो प्रत्येक सेल आहे हा ज्या पार्टवर सिच्युएट होईल तिथे एक नवीन मास फॉर्म करेल, सेलचं लंप फॉर्म करेल. मग हे जे काही एका सेलपासून नवीन लंप फॉर्मेशनची जी प्रोसिजर आहे याला काय म्हणतात, दॅट इज निओप्लाझम. मीन्स पॅरेंट कॅन्सरपासनं आणखी दुसरे कॅन्सर्स फॉर्म होतात, मास फॉर्म होतं कॅन्सरचं और आयदर ट्यूमरचं. तर हे जे काही फॉर्मेशन आहे, ही जी प्रोसिजर आहे एक नवीन लंप फॉर्मेशनची, ही या प्रोसिजरला काय म्हणतात, दॅट इज अ निओप्लाझम. निओप्लाझम मीन्स व्हॉट, एक नवीन लंप फॉर्म होते कॅन्सर सेल्सची, दॅट इज अ निओप्लाझम. मग आता कॅन्सरची जे लोक स्टडी करतात, रिसर्च करतात किंवा कॅन्सर स्पेशालिस्ट असतो, सपोज कोणी कॅन्सर पेशंट असेल तर कॅन्सर पेशंटचं एक डिफरंट हॉस्पिटल असते जिथे फक्त कॅन्सर स्पेशालिस्ट असतात, जे फक्त कॅन्सरचे ट्रीटमेंट करतात, नॉर्मल कुठल्याही याची ट्रीटमेंट होत नाही. सो असे जे काही डॉक्टर्स असतात, फिजिशियन्स असतात, रिसर्चर्स असतात, जे फक्त कॅन्सरशी रिलेटेड स्टडी करतात, रिसर्च करतात, ट्रीटमेंट करतात, जे कॅन्सरशी रिलेटेड लोक असतात, जे त्यावर स्टडी रिसर्च जे काही करतात त्यांना ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात. काय म्हणतात, दॅट इज ऑन्कोलॉजिस्ट. जे लोक कॅन्सरची स्टडी रिसर्च ट्रीटमेंट किंवा फिजिशियन्स असतात त्यांना काय म्हणतात, दॅट इज ऑन्कोलॉजिस्ट. आपण काय काय बघितलं कॅन्सरमध्ये, फर्स्ट डेफिनेशन, मास फॉर्मेशन होऊन ते मासला आपण काय म्हणतो, दॅट इज ट्यूमर. मग ट्यूमरचा हार्मफुल फॉर्म दॅट इज अ कॅन्सर. मग कॅन्सर सेलमध्ये ॲबिलिटी असते नॉर्मल सेल्सची लाईफ इन्व्हेड करणं, त्यांमध्ये इंटरफेअर करणं आणि एक नवीन लंप फॉर्म होते कॅन्सर सेलपासनं, दॅट इज अ निओप्लाझम. आणि जेही लोक कॅन्सरची स्टडी करतात, रिसर्च करतात, ट्रीटमेंट करतात डिसीजवर, त्यांना काय म्हणतात, कॉमनली त्यांचं नाव काय आहे, दॅट इज ऑन्कोलॉजिस्ट. सो दिस इज बेसिक पार्ट ऑफ अ कॅन्सर. आता कॅन्सरचे दोन मेन टाईप्स असतात. आपण आता जेही बघितलं की मॅलिंजंट फॉर्म अँड नॉन मॅलिंजंट फॉर्म, मीन्स एक हार्मफुल फॉर्म अँड एक नॉन हार्मफुल फॉर्म. सो त्यानुसार दोन टाईप्स आहे. आपण बेसिकली त्याला ट्यूमरचे टाईपसुद्धा म्हणू शकतो, कारण की नॉन हार्मफुल फॉर्म जो आहे त्याला आपण ट्यूमर म्हणतो. सो ट्यूमर्सचे और आयदर अ कॅन्सर म्हणू शकतो. पण बेसिकली ट्यूमरचे दोन फॉर्म आहेत ते आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण जेही डिस्कस केले त्यात तीन मेन पॉईंट डिस्कस केले, दॅट इज डेफिनेशन, देन निओप्लाझम अँड देन ऑन्कोलॉजिस्ट. आता आपण बघणार आहोत टाईप्स. दोन टाईप्स असतात. आपण कंपॅरेटिव्हली स्टडी करणार आहोत दोन टाईप्स कसे आहेत. कुठलीही स्टडी करता आणि जर कंपॅरिझन करून स्टडी केली तर ते जास्त वेळ लक्षात राहते, कारण आपण
ॲट ए टाईम दोन्ही गोष्टी कम्पेअर करत असतो. मग इथे एक गोष्ट प्रेझेंट असते तिथे नसते, तर मग ते आपल्याला आठवणीत राहते की आपण अभ्यास करताना इथे ती गोष्ट प्रेझेंट होती आणि तिथे नव्हती. सो पेपर टाईममध्ये जेव्हा तुमचं 3 तासाची बोर्ड एक्झाम असते, तुम्ही पेपर राईट करता, तर तेव्हा पेपरचं प्रेशर डिफरंट असते, टाईमचं प्रेशर डिफरंट असते. त्यावेळेस खूप गोष्टी कन्फ्यूज होतात. आपण अभ्यास पूर्ण केला असतो पण ते सगळं मिक्स मॅच होतं. तर त्यावेळेस आपण जेही आधी वर्षभर स्टडी केली आहे त्या टाईमला प्रॅक्टिस करायची. मग कन्फ्युजन झालं जरी असेल तर एक दुसरी गोष्ट एक असते आपल्या अभ्यासाच्या वेळेस जी आपण स्टडी केली असते, ती गोष्ट कन्फ्युजन क्लिअर करते. तसंच कुठेही टाईप्स आले किंवा 2 सेम गोष्टी आल्या, अपोजिट गोष्टी आल्या, तर कंपॅरेटिव्हली स्टडी करायची, जास्त वेळ आठवणीत राहतं. सो ट्युमरचे 2 टाईप्स, दॅट इज बेनिजन और नॉन मॅलिजंट ट्यूमर. आता नॉन मॅलिजंट मीन्स व्हॉट? नॉन हार्मफुल. आणि सेकंड टाईप दॅट इज मॅलिजंट ट्यूमर और कॅन्सर. आता आपण इथे कॅन्सर नोट केलं आणि या टाईपमध्ये कॅन्सर का बरं नोट केलं नाही? बिकॉज इट इज अ नॉन हार्मफुल फॉर्म ऑफ अ ट्यूमर. ट्यूमरचा जो ही नॉन हार्मफुल फॉर्म असेल तो कॅन्सरमध्ये कॅटेगराईज होत नाही, बट जो ही हार्मफुल फॉर्म असेल त्याला आपण कॅन्सर म्हणतो. सो आता जो ही नॉन मॅलिजंट ट्यूमर आहे, याच्या नावामधनंच आपल्याला याच्या कॅरेक्टरिस्टिक समजू येतात की जो हार्मफुल नसेल, ज्यात कॅन्सरच्या ॲबिलिटीज नसेल, तो टाईप म्हणजे दॅट इज अ नॉन मॅलिजंट ट्यूमर. आता याचा कॅरेक्टरिस्टिक काय होणार? जो हार्मफुल नसेल, ज्यात नॉर्मल सेल्सच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं, त्यांचे फंक्शन इन्व्हेड करणं या प्रॉपर्टीज नसेल, असं जे काही मास ऑफ सेल असेल दॅट इज अ नॉन मॅलिजंट ट्यूमर. बट प्रत्येक वेळेसच ट्यूमर हा ट्रबलनेस देऊ शकणार नाही असं होत नाही. समटाईम्स ट्यूमरसुद्धा हार्मफुल असू शकतो. जसं ब्रेन ट्यूमर, आपलं ब्रेनचं जे काही शेप आहे, मास आहे, ते परफेक्ट असतं. ते कमी असलं तरी ॲबनॉर्मल असते, जास्त असलं तरी ॲबनॉर्मल असते, बिकॉज आपला ब्रेन हा स्कलमध्ये फिट केला असतो. जर कुठल्याही कंडिशननी ब्रेनची साईज वाढली तर ते स्कल त्याच्यावर अपोजिट प्रेशर एक्झर्ट करतं, त्यामुळे मीन्स खूप सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते. तसंच ब्रेन ट्यूमरचं सुद्धा आहे. तर ट्यूमर मीन्स व्हॉट? अनकंट्रोल डिफरन्सिएशन होतं मासचं. आता मासचं डिफरन्सिएशन होईल, सेल डिफरन्शिएट होणार, तर जो काही बॉडी पार्ट आहे तो एनलार्ज होईल किंवा त्याचा जोही पर्टिक्युलर पार्ट आहे जिथे ट्यूमर झाला आहे तिथे लंप फॉर्म होईल. आता ब्रेनची साईजच फिक्स आहे बिकॉज स्कलमध्ये फिक्स केला आहे, आणि जर त्याची साईज इन्क्रीज झाली तर ब्रेन स्कलच्या अगेन्स्ट प्रेशर एक्झर्ट करणार आणि स्कल त्याच्या अगेन्स्ट प्रेशर एक्झर्ट करणार. मीन्स तिथे अपोजिट ॲक्टिव्हिटी परफॉर्म होणार, ते ॲबनॉर्मल कंडिशन फॉर्म होणार. अशा कंडिशनमध्ये सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते. ब्रेन ट्यूमर मीन्स सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते आणि समटाईम्स डेथसुद्धा होते ब्रेन ट्यूमरमुळे. सो ट्यूमर जरी असला तरी साईज इन्क्रीजिंगमुळे सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते. सो अशा टाईमला तो नॉन मॅलिजंट फॉर्मच असतो, बट साईज इन्क्रीज झाल्यामुळे सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते. सो एक्सेप्शन आहे नॉन मॅलिजंट ट्यूमरला, दॅट इज एक्सेप्शन ब्रेन ट्यूमर. आणि आणखी 2 एक्सेप्शन्स आहे, ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे. एक असतो जो एपिथेलियल टिश्यूजवर ट्यूमर होतो, तो स्पेशली युटेरसवर होतो. जो आपला युटेरस पार्ट असतो त्याचे जेही एपिथेलियल टिश्यूज असतात त्यावर जो ट्यूमर होतो तो सुद्धा मॅलिजंट फॉर्म असतो, बट इन सम कंडिशन्स तो सिव्हिअर फॉर्म गेन करतो. आणि एक ट्यूमर असा असतो जे हे आपले फायबरस टिश्यूज असतात त्यांच्या जो काही लेअर आहे तिथे जर तो ट्यूमर झाला तर तोही सर्टन कंडिशननुसार सिव्हिअर फॉर्म गेन करतो. सो नॉन मॅलिजंट जरी असले तरी सम कंडिशन्स ते हार्मफुल असतात. सो दॅट इज अ नॉन मॅलिजंट ट्यूमर. बघितलं, नॉन मॅलिजंट ट्यूमरमध्ये काय लक्षात ठेवायचं की तो हार्मफुल नसतो. समजण्यासाठी लक्षात ठेवायचं फक्त की तो हार्मफुल नसतो.
त्यात कॅन्सर इतक्या प्रॉपर्टीज नसतात. मीन्स नॉर्मल सेल्सला डिस्टर्ब करणे, फंक्शन डिस्टर्ब करणे या प्रॉपर्टीज नसतात. बट एक्सेप्शन काय आहे, दॅट इज ब्रेन ट्यूमर. साईज इन्क्रीजिंगमुळे सिव्हिअर कंडिशन फॉर्म होते. आता याच्याच अपोजिट आहे मॅलिग्नंट ट्यूमर. इथे आपण काय बघितलं की तो हार्मफुल नसतो, नॉर्मल सेल्स इन्व्हेड करू शकत नाही, फंक्शनिंग डिस्टर्ब करू शकत नाही. याच्याच अपोजिट मॅलिग्नंट ट्यूमर, जिथे ते ट्यूमर सेल्स, कॅन्सर सेल्स जेही नॉर्मल फंक्शनिंग आहे सेलची ते डिस्टर्ब करतात. नॉर्मल जो बॉडी पार्ट फंक्शन करत असेल त्याचं फंक्शनिंग चेंज करतात, प्रॉपर्टीज चेंज करतात. अदर जेही पार्ट असेल अदर दॅन इन्फेक्टेड पार्ट ते सुद्धा डिस्टर्ब करतात. नॉर्मल जे सेल्स आहेत त्यांना कॅन्सर सेल्समध्ये कन्वर्ट होऊन जातात ते सेल्स. जेही कॅन्सर सेल्स आहेत ते न्यूट्रिशनसाठी जेही नॉर्मल सेल्स आहेत त्यांच्याशी फाईट करतात अँड ॲट लास्ट नॉर्मल सेल्ससुद्धा कॅन्सर सेल्स कन्वर्ट होतात. सो हे जे काही प्रॉपर्टीज आहे, कुठल्या प्रॉपर्टीज झाल्या, दॅट इज मॅलिग्नंट ट्यूमर अँड ऑर अ कॅन्सर. आता कॅन्सरचे भरपूरसे टाईप्स आहे. लंग्स कॅन्सर असतो, ब्रेस्ट कॅन्सर असतो, ब्रेन ट्यूमर और ब्रेन कॅन्सर असतो. आपल्या प्रत्येक बॉडी पार्टवर कॅन्सर होऊ शकतो. इवन स्किन कॅन्सरसुद्धा असतो. तर मग आपली जी काही प्रत्येक बॉडी पार्ट आहे ही कॅन्सरनी अफेक्ट होऊ शकते. ती आपल्या कंट्रोलमध्ये नसते. बट काही जे एजंट्स आपण स्वतः आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो त्यानेसुद्धा कॅन्सर होतो. ते आपण नंतर बघणार आहोत प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलमध्ये. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की ट्यूमरचे 2 टाईप्स असतात. वन इज नॉन मॅलिग्नंट, सेकंड इज मॅलिग्नंट. नॉन मॅलिग्नंट मीन्स व्हॉट, त्यात कॅन्सर इतक्या प्रॉपर्टीज नसतात. नॉर्मल सेल्स इन्व्हेड करू शकत नाही, नॉर्मल सेल्सची फंक्शनिंग डिस्टर्ब करत नाही. ते ज्या जागेवर सिच्युएटेड आहे ते त्याच जागेपुरते रिस्ट्रिक्टेड असतात. बट मॅलिग्नंट ट्यूमरचं तसं नसते. तो आपली जागा तर इन्फेक्ट करतो बट आणखी जे आहे डिफरंट प्लेसेस आहे, पार्ट्स आहे त्यांचीसुद्धा फंक्शनिंग डिस्टर्ब करतात. सो दॅट इज अ टू मेन टाईप्स ऑफ ट्यूमर, नॉन मॅलिग्नंट ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. यानंतर आपण कॅन्सरचे टाईप्स बघणार आहोत. स्किन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर हे टाईप्स नाही झाले, ते ऑर्गननुसार त्याचा तो कॅन्सर झाला. यामध्ये आणखी टाईप्स असतात. तो कॅन्सर कुठनं अराईज झाला आहे, त्यांचं ओरिजिन कुठनं आहे यावर त्याचे टाईप्स असतात. बेसिकली 5 टाईप्स आहे कॅन्सरचे, ते आपण आता बघणार आहोत. सो 5 टाइप्स ऑफ कॅन्सर: कॅर्किनोमा, सॅर्कोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया अँड ॲडिनोकॅर्किनोमा. दॅट आर 5 टाइप्स ऑफ कॅन्सर. आपण कॅन्सरमध्ये बघितलं की कॅन्सर सेल्समध्ये ॲबिलिटी असते दुसऱ्या पार्टला सेल्सला इन्व्हेट करणं, दुसऱ्या पार्टपर्यंत स्प्रेड होणं आणि दुसऱ्या पार्टवर स्प्रेड होऊन तिथे आणखी नवीन कॅन्सर फॉर्म करणं. ही जी प्रायमरी कॅन्सरपासून सेकंडरी कॅन्सर फॉर्म होण्याची जी प्रोसिजर आहे, जी प्रोसेस आहे, याला मेटास्टॅसिस म्हणतात. काय म्हणतात? मेटास्टॅसिस. प्रायमरी कॅन्सरपासनं सेकंडरी कॅन्सर जो ही फॉर्म होतो, ट्यूमर फॉर्म, कॅन्सर फॉर्मेशन ऑर अ ट्यूमर फॉर्मेशन, या प्रोसेसला काय म्हणतात? दॅट इज मेटास्टॅसिस. सो नाव 5 टाइप्स ऑफ कॅन्सर बघणार आहोत आपण. आता हे कॅन्सरचे 5 टाइप्स कसे झाले की मीन्स ज्या टिश्यूपासनं तो ओरिजिन होतो, ज्या टिश्यूपासनं तो अराईज होतो, त्या टिश्यूच्या अरायझिंगनुसार त्याचे 5 टाइप्स असतात. आपण ते बघणार आहोत की कुठल्या टिश्यूपासनं अराईज झालेल्या कॅन्सरला कुठलं नाव आहे. सो 5 टाइप्स काय आहे? कॅर्किनोमा, सॅर्कोमा, लिम्फोमा, ल्युकेमिया अँड ॲडिनोकॅर्किनोमा. दीज आर 5 टाइप्स ऑफ कॅन्सर. तर जो कॅर्किनोमा कॅन्सर आहे तो एपिथेलियल सेल्सपासनं टिश्यूजपासनं अराईज होतो. जो कॅन्सर एपिथेलियल टिश्यूजपासनं अराईज होईल. आता आपल्या बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्समध्ये एपिथेलियल टिश्यूज प्रेझेंट असतात. तुम्ही 11th मध्ये टिश्यूज जेही बघितले त्यात डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज बघितले. एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, देन लिम्फॅटिक टिश्यूज. मीन्स लिम्फॅटिक टिश्यू वरनं समजून येते की हे आपली जी ही लिम्फॅटिक सिस्टीम आहे त्यातले टिश्यू आहे. बट एपिथेलियल टिश्यू अँड कनेक्टिव्ह टिश्यू हे डिफरंट आपले जे ही बॉडी पार्ट्स आहे त्यावर प्रेझेंट असतात. सो एपिथेलियल टिश्यू ज्याही पार्ट्समध्ये प्रेझेंट असणार त्या पार्ट्समध्ये जर सपोज एपिथेलियल टिश्यूपासून कॅन्सर अराईज होत असेल तर तो कॅन्सर कुठला असेल? दॅट इज कॅर्किनोमा. आता कॅर्किनोमा कॅन्सर कुठल्या कुठल्या पार्ट्सवर होतो? दॅट इज ब्रेस्ट कॅन्सर,
लंग्स कॅन्सर, त्यानंतर कॅन्सर ऑफ अ स्टमक अँड स्किन कॅन्सर. दीज आर मीन्स हे असे पार्ट आहे जिथे कॅन्सर जर झाला तर तो कुठला टाईप असतो, दॅट इज कॅर्किनोमा. कुठले कुठले पार्ट्स असतात, दॅट इज ब्रेस्ट, लंग्स, स्किन, स्टमक. सो या पार्ट्सवर जर सपोज कॅन्सर अराईज होत असेल एपिथेलियल टिश्यूपासनं तर तो कुठला कॅन्सरचा टाईप असेल, दॅट इज कॅर्किनोमा. नाव सॅर्कोमा. आता सॅर्कोमा कॅन्सर हा कनेक्टिव्ह टिश्यूपासनं अराईज होणारा कॅन्सर आहे. मीन्स जर कॅन्सर कनेक्टिव्ह टिश्यूपासनं अराईज होत असेल त्या कॅन्सरचं टाईप काय आहे, दॅट इज सॅर्कोमा कॅन्सर. आता कनेक्टिव्ह टिश्यू कुठे कुठे असतात, बोन्समध्ये प्रेझेंट असतात, त्यानंतर जेही आपले मसल्स आहेत किंवा कार्टिलेज आहे, ॲडिपोज टिश्यूज आहेत, त्यामध्ये जोही कॅन्सर अराईज होत असेल तो कॅन्सर कुठला आहे, दॅट इज सॅर्कोमा कॅन्सर. कुठल्या कुठल्या पार्ट्समध्ये होत असतो, बोन, ॲडिपोज टिश्यूज आणि आणखी कुठले आहे, दॅट इज कार्टिलेज अँड मसल्स. आता इथे जेही होणारे अराईज होणारा कॅन्सर आहे हा कुठला कॅन्सर टाईप झाला, दॅट इज सॅर्कोमा कॅन्सर. आता हे जेही पार्ट्स आहे यामध्ये जो कॅन्सर अराईज होतो याला पर्टिक्युलर डिफरंट नाव आहे, ते आपण एक वेळेस रिवाइज करून घेऊ. दॅट इज बोनमध्ये जोही होणारा ट्यूमर आहे त्याला ऑस्टोसॅर्कोमा म्हणतात. बोनमध्ये अराईज होणाऱ्या ट्यूमरला काय म्हणतात, दॅट इज ऑस्टोसॅर्कोमा. देन मसल्समध्ये अराईज होणाऱ्या ट्यूमरला मायोसॅर्कोमा. कार्टिलेजमध्ये होणाऱ्या कॅन्सरला दॅट इज कॉन्ड्रोसॅर्कोमा. अँड देन ॲडिपोज टिश्यूमध्ये अराईज होणाऱ्या कॅन्सरला दॅट इज लिपोसॅर्कोमा. हे नावं लक्षात ठेवायचे. कॉम्पिटिटिव्हसाठी किंवा बोर्ड्सच्या MCQs ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्यामध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातात. पर्टिक्युलर ऑर्गन आणि त्या ऑर्गनमध्ये जर कॅन्सर होत असेल तर त्या कॅन्सरला कुठलं नाव आहे हे लक्षात ठेवायचं. हे फक्त सॅर्कोमा टाईपमध्येच पर्टिक्युलर ऑर्गननुसार डिफरंट नावं आहे, बाकी कुठल्याच टाईपमध्ये असे नावं नाहीत. सो नावं लक्षात ठेवायचे. दॅट इज बोनमध्ये होत असेल तर ऑस्टोसॅर्कोमा, देन कार्टिलेजमध्ये होत असेल तर दॅट इज कॉन्ड्रोसॅर्कोमा, मसल्समध्ये होत असेल तर मायोसॅर्कोमा अँड ॲडिपोजमध्ये होत असेल तर दॅट इज लिपोसॅर्कोमा. लक्षात ठेवायचे नाव. त्यानंतर आपला थर्ड टाईप कुठला आहे, दॅट इज लिम्फोमा ऑर लिम्फोमा हा टाईप. आता हा अराईज कुठनं होत असेल ह्याच्या नावावरनं समजू येते, दॅट इज लिम्फ. आपण आधीचे जेही चॅप्टर स्टडी केले आहेत त्यामध्ये आपण एक कॉमन गोष्ट बघितली आहे की जिथेही कुठलाही तो टॉपिक असेल, पार्ट असेल, जिथे लिम्फ नाव आलं तर तो कशाशी रिलेटेड असतो, दॅट इज आपली लिम्फॅटिक सिस्टीम और लिम्फॅटिक टिश्यूज. सो यांच्या नावावरून समजू येते की हा कॅन्सर कुठनं अराईज होत असेल, दॅट इज लिम्फॅटिक टिश्यूज. लिम्फॅटिक टिश्यूमध्ये जोही कॅन्सर अराईज होतो दॅट इज अ लिम्फोमा कॅन्सर. आता लिम्फॅटिक टिश्यूमध्ये अराईज होणार, लिम्फॅटिक टिश्यू कुठे कुठे प्रेझेंट असतात, आपली लिम्फ सिस्टीम झाली, स्प्लीन झालं, मग लिम्फ फ्लूइड आहे, यामध्ये कुठले टिश्यूज प्रेझेंट असतात, दॅट इज लिम्फॅटिक टिश्यू. यामध्ये जर कॅन्सर अराईज होत असेल तर तो कुठला कॅन्सर टाईप असेल, दॅट इज लिम्फोमा. नाव ल्युकेमिया. ल्युकेमिया हा वर्ड आपण आधीसुद्धा स्टडी केला आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये, जिथे आपण ब्लडचे कंपोनंट स्टडी केले. त्यामधला एक आपण कंपोनंट स्टडी केला होता दॅट इज WBCs, व्हाईट ब्लड कॉर्पसेल्स. त्यानंतर आपण याच चॅप्टरमध्ये आधीसुद्धा WBC स्टडी केले आहेत. मी तुम्हाला WBCची स्लाईडसुद्धा एक दाखवली होती. आपलं जेव्हा स्लाईड प्रेझेंटेशन झालं होतं सेल्सचं त्यावेळेस मी प्रत्येक सेलची तुम्हाला स्लाईड दाखवली, त्यामध्ये आपण WBCची सुद्धा स्लाईड बघितली होती. सो त्यामध्ये ल्युकेमिया आपण डिस्कस केला होता. द ल्युकेमिया मीन्स व्हॉट, WBCचा जो ही काउंट आहे आपल्या बॉडीमध्ये तो काउंट रिस्ट्रिक्टेड असतो. एक WBC फॉर्म होत असेल तर जी ही ओल्ड WBC आहे ती डिजनरेट होते. दॅट इज अ बॅलेन्स्ड काउंट ऑफ WBCs. बट जेव्हा ल्युकेमिया ही कंडिशन अराईज होते आपल्या बॉडीमध्ये तेव्हा WBCचा काउंट हा इन्क्रीज होत असतो. जेव्हा आपल्या बॉडीजमध्ये ल्युकेमिया ही कंडिशन क्रिएट होते त्या टाईमला आपल्या बॉडीमधला WBCचा काउंट
सर्टनली इन्क्रीज होतो. ही जी कंडिशन आहे ज्यामध्ये WBCचा काउंट इन्क्रीज होतो, या कंडिशन ही जी कंडिशन फॉर्म होते हे सुद्धा एक टाईप ऑफ कॅन्सर आहे, दॅट इज अ ल्युकेमिया कॅन्सर. त्यामध्ये WBCचा जो ही काउंट आहे WBC सेल्सचा तो सर्टनली ॲबनॉर्मली इन्क्रीज होतो. ते आता WBCs पर्टिक्युलर ऑर्गन पुरते रिस्ट्रिक्टेड असतात का? ते प्रत्येक ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात. आपल्या ब्लडमध्ये फ्रीली ते मूव्ह होत असतात, स्विम होत असतात. सो सिमिलरली ल्युकेमिया हा कुठलेही पर्टिक्युलर ऑर्गन पुरता रिस्ट्रिक्टेड नसतो, तो पूर्ण ब्लडमध्ये WBCचा काउंट इन्क्रीज होत असते. हा जो कॅन्सर आहे हा टेस्टने डिटेक्ट होतं, असं आपल्याला दिसून येत नाही की कुठल्या ऑर्गनवर तो असेल म्हणून. सो जो हे ल्युकेमिया कॅन्सर आहे कुठली कंडिशन फॉर्म करतो की WBC सेलचा काउंट इन्क्रीज होतो. त्यानंतर कुठला टाईप आहे, दॅट इज ॲडिनोकॅर्किनोमा. आता हा जो कॅन्सर आहे हा पर्टिक्युलर जे ही ग्लँड्स आहे ना आपल्या, त्या ग्लँड्सवर जो ही कॅन्सर होईल दॅट इज अ ॲडिनोकॅर्किनोमा कॅन्सर. दॅट इज थायरॉइड ग्लँड असते आपल्या याच्यात, पिट्युटरी ग्लँड्स असते आणि भरपूरशा ज्या काही डिफरंट ग्लँड्स आहे तिथे जर त्या ग्लँड्सच्या टिश्यूजमध्ये जर कॅन्सर अराईज होत असेल तर जो कुठला कॅन्सरचा टाईप आहे दॅट इज ॲडिनोकॅर्किनोमा. आपण 5 टाईप्स ऑफ कॅन्सर बघितले. फर्स्ट इज कॅर्किनोमा अरायझेस फ्रॉम एपिथेलियल टिश्यू. सेकंड इज सार्कोमा अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू. थर्ड इज लिम्फोमा अरायझेस फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू. Fourth is leukemia, which causes a condition of increasing WBC's count. And last one is that is adenocarcinoma, जो आपल्या ज्याही ग्लँड्स असतात त्यांना इफेक्ट करतात आणि ग्लँड्युलर टिश्यूजपासून अराईज होतं. हे झालं आपला टाईप्स ऑफ कॅन्सर. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जेही पॉईंट रिवाईज केले स्टडी केले ते आपण रिवाईज करू. फर्स्ट आपण काय बघितलं, कॅन्सर डिसीज स्टार्ट केला, त्यामध्ये डेफिनेशन बघितली, त्यानुसार मग आपण ट्यूमर डिस्कस केला. त्यानंतर निओप्लाझम बघितलं आपण, देन ऑन्कोलॉजिस्ट हे आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघितलं. देन ट्यूमरचे टाईप्स बघितले आपण. 2 टाईप्स असतात, दॅट इज नॉन मॅलिंजंट अँड सेकंड इज मॅलिंजंट. त्यानंतर कॅन्सरचे टाईप बघितले, 5 टाईप्स बघितले, दॅट इज कॅर्किनोमा, सार्कोमा, लिम्फोमा, leukemia, and 5th one is that is adenocarcinoma. आपण एवढं आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. इथेच आपला कॅन्सर डिसीज कंप्लीट होत नाही. आपण प्रत्येक डिसीज स्टडी करताना कॉजेस, ट्रीटमेंट, डायग्नोसिस अँड प्रिव्हेन्शन हे पॉईंट डिस्कस करत असतो. आतापर्यंत आपण फक्त डिसीजबद्दल इन्फॉर्मेशन घेत आहोत. त्या डिसीजची नंतर त्याचे कॉजेस, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट बघितलेच नाही आहे. जर आपण आता हे जर सपोज डिस्कस केलं तर आजचं लेक्चर आपलं लेंदी होईल. सो आपण याचे जेही नेक्स्ट पार्ट जे टॉपिक आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये बघत आहोत. सो या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, डेफिनेशन, टाईप्स ऑफ ट्यूमर अँड टाईप्स ऑफ कॅन्सर. सो हे सगळं तुम्ही रिवाईज कराल. आता मी हे जे काही इथे रिटर्न केलं हे शॉर्ट नोट्स रायटिंग करायची टेक्निक आहे. जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स प्रिपेअर करतात, मॅक्सिमम स्टुडंट्सनी मला कमेंट करून विचारलं आहे की नोट्स कशा प्रिपेअर करायच्या. तर नोट्स ह्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायच्या. टेक्स्टबुकमध्ये जेवढंही 2-3 पेजेसचं डिस्क्रिप्शन असेल ते पूर्ण कट टू कट कॉपी म्हणजे नोट्स होत नाही. ते डिस्क्रिप्शन तुम्ही 2-3 वेळेस वाचाल. त्यानंतर तुम्ही त्याचं जेही शॉर्ट रायटिंग करत असेल 3 पेजेसचं जेव्हा तुम्ही एका पेजमध्ये कन्वर्ट करता, तेही असं की एक वर्ड रीड केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट पॅराग्राफ आठवला पाहिजे, असं जे टेक्निक आहे नोट्स राईट करायची, त्यानुसार तुम्ही शॉर्ट्स नोट प्रिपेअर करायचे. आणि आत्ताच शॉर्ट नोट्सच्या मागे लागायचं नाही. शॉर्ट नोट्स रिवाईज कधी करायच्या, जेव्हा एक्झामला 1 महिना बाकी असतो. आता जो काही स्पॅन आहे तो तुमचा प्रिपरेशन स्पॅन आहे. सो
हा जो काही स्पॅन आहे तुमचा एक्झामच्या आधीपर्यंतचा, 1 महिना 2 महिन्या आधीपर्यंतचा, यामध्ये हार्डवर्क आणि प्रिपरेशन करायची, शॉर्टकटच्या मागे लागायचं नाही. आत्ता तुम्ही शॉर्टकटच्या मागे लागणार तर बोर्ड्सचे जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तेव्हा तुम्हाला काहीच आठवणार नाही, कारण की तुम्ही आधी डिस्क्रिप्टिव्ह स्टडी केली नसते. सो या टाईपमध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करायची. टेक्स्टबुक जे तुम्हाला स्टेट बोर्ड रेफर करतं ते टेक्स्टबुक पहिले वाचून घ्यायचं, त्यानंतरच कुठल्याही नोट्सला हात लावायचा. पहिले जे तुमचं टेक्स्टबुक आहे ते कम्प्लिटली रीड करायचं, त्यावरून तुमच्या सेल्फ नोट प्रिपेअर करायच्या. त्यानंतर तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनच्या नोट्स रेफर करत असाल तर करू शकता, बट तुमचं स्टेट बोर्डचं ही टेक्स्टबुक आहे ते बोर्डसाठी सफिशियंट आहे. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्हची प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी डिफरंट नोट्स प्रिपेअर कराव्याच लागतात, ते नंतरचं ऑप्शन आहे. बट बोर्डसाठी प्रिपेअर करताना टेक्स्टबुक जरी तुम्ही एक कम्प्लीट रीड केलं, प्रिपेअर केलं तरी सफिशियंट असतं. सो आता पूर्ण टेक्स्टबुक डिस्क्रिप्टिव्हली रीड करायचं, शॉर्टकट मारायचं नाही नोट्सच्या मागे लागून. ते रीड झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करायच्या, आणि नोट्स प्रिपेअर करताना असे फक्त सिंगल वर्ड्स तिथे लिहायचे की एक वर्ड जरी आपण रीड केला तर आपल्याला डेफिनेशन आठवते, पॅराग्राफ आठवत असतो. सो ही टेक्निक शॉर्ट नोट्स प्रिपरेशनसाठी यूज करायची. सो हे आजचं आपलं लेक्चर होतं ज्यामध्ये आपण कॅन्सरचा हाफ पोर्शन बघितला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट कॅन्सर बघणार आहोत. थँक्यू.